सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दान्तु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदाहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति महासंत साधु सकाळी उठतो ही ईश्वराची सत्ता आहे मायबाप। सकाळी आपण झोपेतून उठतो ही ईश्वराची सत्ता आहे। ज्या दिवशी तो आपल्याला उठवणार नाही ना त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी दिसेल महाराज। त्या दिवशी आपल्याला आपल्या घरासमोर गर्दी दिसेल। पण माणसाला वाटतं सगळं काही मीच करतोय। माणसाचा मीपणा जात नाही। मीपणापेक्षा कमीपणा चांगला असतो। मीपणापेक्षा कमीपणा चांगला असतो। माणूस अहंकारात आहे। हो आपण तुकोबारा म्हणतात आपण फक्त निमित्त आहोत। आपण फक्त निमित्त आहोत। पण माणसाला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान असतो, अहंकार असतो, मद असतो, मत्सर असतो आणि याच कारणामुळे तुकोबारा सांगतात तो व्यर्थ जातो। विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा की इतिहासाच्या पानात किंवा इतिहासात ज्या गावाचा विशेष उल्लेख केला जातो, रुपेश महाराज ज्या गावाचा विशेष उल्लेख केला जातो ते म्हणजे आपलं राजपुरी गाव। प्रसिद्ध काय प्रत्येकाला माहित आहे महाराज। आपल्या कोळ्यांची वस्ती असणारा किल्ला म्हणजे कुठला जंजिरा। या जंजिरावरती अनेक लुटारू आले। जो सिद्धी आहे तो कुठला आहे इतिहासात सांगितलं जातो तो कुठला आहे आफ्रिकेचा आहे। ही सिद्धी जमात कुठली आहे आफ्रिकेची आहे। अनेक लुटारू आले आपल्या लोकांना त्रास दिला। पण आपल्या लोकांचा अभिमान वाटतो कधी कधी की आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही एवढ्या शाही असताना सुद्धा आपल्या लोकांना धर्मांतरण केलं नाही, धर्म बदलवला नाही। आज डोक्याला फेट आहे तुम्ही माय माऊली आपल्या कपालावरती सिंदूर आहे, हातात चुडा आहे, हे कोणा मुलं मायबाप। आज राजे सुद्धा कीर्तनाला आहेत महाराज। हे आजचं नाही, तुकोबारांच्या काळापासून राजे कीर्तनाला असतात। लक्षात घ्या। अहो या राजांमुळे आज आपलं हे वैभव आहे, ही आपली संस्कृती आहे। जर छत्रपती शिवाजी महाराजच जन्माला आले नसते तर आपली अवस्था काय असती। आज आपण कीर्तन सुद्धा केलं नसतं मायबाप। तुमच्या कपाळाला सिंदूर नसता, माझ्या डोक्याला फेटा नसता, हरिश्चंद्र महाराजांच्या गळ्यात विना नसता, हरिदास महाराज गात नसते, महेश महाराज आहेत, काय केलं असतं आपण जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मालाच आले नसते। म्हणून राजांचे असंख्य उपकार आहेत आपल्यावर, असंख्य उपकार आहेत। आणि या इतिहासातील गाव म्हणजे राजपुरी। आणि या राजपूर गावात 2 दिवसाचा का होईना पण सप्ताह आहे। खरं तर
भगवान परमात्मा सुद्धा सांगतायत, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे, ज्यांना वाटतं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय माझा उद्धार होईल की नाही, काय भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करेल की नाही, अशी आर्तता ज्याच्या अंतःकरणात असते त्या ठिकाणं माय माऊली सावर्डेकर महाराज विभूती म्हणून येत असतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज नेहमी प्रवचनात सांगतात, त्यांचं असं प्रवचन नसेल की ते सांगत नसतील काय, की परमार्थ नव्हे लेकुराचा खेळ. परमार्थ हा लेकरांचा खेळ नाही माझा. खरं तर आज उपस्थित असणारी सगळी मंडळी आहे, अण्णा असतील, बाबा असतील, विधी बाबा, कमलाकर महाराज आहेत, मेंदाळकर सर आहेत, सकळ ही थोर मंडळी आहे महाराज कीर्तना करता. खरं तर त्यांना बोलता येत नाही का, अहो त्या माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळ्या बाजूनं श्रेष्ठ आहे, पण मायबाप त्यांचे उपकार आमच्यावरती खूप आहेत. कमलाकर महाराज असतील, अण्णा असतील, मेंदाळकर सर आहेत, खूप उपकार आहेत महाराज. आणि त्यांचे उपकार मानल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. त्यांचे उपकार मानल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. अहो राज्य सरकार कितीही मजबूत असलं, किशोर महाराज, राज्य सरकार कितीही मजबूत असलं आणि त्यांच्यावरती जर केंद्राचा हात नसेल तर पाठी ईडी लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. बाप उद्या काळ्याचं कीर्तन आहे. खरं तर काळ्याच्या कीर्तनात महाप्रसाद असतो महाराज, आणि या प्रसादाला सांगतो उद्या काळ्याचं कीर्तन म्हणून आज काय पूर्ण सांगत नाही, पण एकच सांगतोय, उद्याचा जो प्रसाद आहे मायबाप, त्या प्रसादा करता मायबाप स्वर्गातील देव पाण्यात मासे झाले होते. लक्षात घ्या. तो प्रसाद का, गोपाळानं प्रसाद खाल्यानंतर ते हात धुवायला येतील आणि तो प्रसाद खाली पडल्यानंतर त्या तळावामध्ये ते शीत पडली जातील, भात पडला, तो प्रसाद पडला, तो खाण्याकरता कोण आले होते, स्वर्गातील देव आले होते. त्यांना असणारा दुर्लभ हा परमार्थ आहे, तो तुम्हा मला गुरु माऊलींमुळे प्राप्त झालाय. म्हणून गुरु माऊलींकरता एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. खरं तर कीर्तनाकरता अभंग जो घेतलाय तो तुकोबारा यांचा. तुकोबारा या अभंगातून जीवाला उपदेश करतात मायबाप, उपदेश करतात की ह्या संसारात आलात तर तुम्ही उठा, वेगानं पांडुरंग परमात्म्याला शरण जा. खरं तर अण्णा तुम्ही सगळी थोर मंडळी आहे, ह्या संसारात आलात, या संसाराबद्दल मी काय सांगू. हो, या संसाराबद्दल तर तुम्ही सगळे काही जाणतात, कारण माझ्यापेक्षा 4 पावसाळे तुम्ही जास्त पाहिले, माझ्यापेक्षा 4 पावसाळे रुपेश महाराज सगळ्या मंडळींना अनुभवला हा संसार कसा आहे. म्हणून या संसाराबद्दल आणि मला हेही माहित आहे की तुम्ही माझे विचार ऐकण्याकरता आला नाही, माझे विचार ऐकण्याकरता आला नाही. ज्ञानोबारायांचे विचार काय, तुकोबारायांचे विचार काय, ते विचार ऐकण्याकरता आलो. या संसारात आल्यानंतर या संसाराबद्दल संतांचं मत काय आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. या संसाराबद्दल संत काय सांगतात, या संसाराचं स्वरूप काय आहे. या संसाराचं स्वरूप एकच आहे, ते म्हणजे दुःख. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून आपल्याला उपदेश करतात, बाबांनी या संसारात आला, त्यांचं मत काय आहे, संतांचं या संसाराबद्दल मत काय आहे. संत सांगतात हा संसार कसा आहे. आपल्याला आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर संत ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. बाकीची लोक म्हणत असतात कशाला परमार्थ करायचा, कशाला जाता दूर, इथेच पंढरपूर, अशी लोक अनेक प्रकार. 12 गावची लोक 12 तोंडाने बोलत असतील, कोण त्याच्या तोंडावरती हात ठेवणार. आणि ज्यांना त्यांना ऐकायचं आहे, तुकोबारा एका ठिकाणी मस्त म्हणतात, फार सुंदर म्हणतात, तुका म्हणे जाणे नरका, त्यांचा उपदेश ऐका. जर तुम्हाला नरकाला जायचं असेल तर नास्तिकांचा काय तुम्ही ऐका, उपदेश ऐका. तुकोबारा म्हणतात आमच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुका म्हणे इथे नमाने विषाद. तुकोबारा म्हणतात आमचं कडवटपण असेल, बोलणं कडू असेल, पण आम्हाला माहित आहे की निंबलिंब व्याध तुटू नये. अहो, कडुलिंबाचा काढा पाजल्याशिवाय पोटातली व्याधी दूर होत नाही. तुकोबारा परखडपणे सांगतात हा संसार कसा आहे. संसार दुःखामुळं चहूकडे हिंग, अनेक प्रमाण आहेत. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही डोक्यावर. सांगा सुख कुठे आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तुझी शोधून पाय. रामदास स्वामी म्हणतात प्रश्नचिन्ह आहे, जगी सर्व सुखी कोण आहे सांगा. एक माझा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सोडला तर या जगात सर्व सुखी कोणच नाही मायबाप. अहो, इतर रिटायर झालेले अनेक मंडळी आहेत महाराज, रिटायर त्यांना विचारा, त्यांना पेन्शन चालू असेल. मी नेहमी म्हणतो पेन्शन वाल्यांना सुद्धा टेन्शन आहे महाराज, नाही असं अजिबात नाही. प्रत्येक जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोणी नाही रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम ज्याला पाहावं तो दुखिया. विपेश महाराज त्याचं कारण संसाराचं स्वरूपच असं आहे. रूप म्हटलं की त्याचं अंग आलं, आणि संसाराचं अंग कसं आहे, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध
कुठं झालो तुकोबराय म्हणतात परमार्थ कशासाठी अहो संसाराच्या अंधात अवघीच व्यसन आहे ह्या जगात दुःखी कोण आहे ज्याला पाहावं तो दुःखी आहे महाराज ज्याला पाहावं बरं जीवाचं सोडा आपल्यासारख्या सामान्य जीव आहे महाराज तो तर दुःखी आहेच या संसारात पण तुकोबरायने विचारा तुकोबराय तुमचं काय मत आहे तुकोबराय सांगतात संसाराच्या तापे तापलो मी देवा काहीच बोललो नाही शांत होतो सोसायटीमध्ये बसून काहीच बोललो नाही आता तर काय प्रकृती सुद्धा आपण आवाज बसला याला कारण सुद्धा मीच आहे दुसरं तिसरं कोणच नाही मला जेवताना लोणचं दिलं होतं पण लोणचं खाणार नाही तोपर्यंत इंद्रियांवरती विजय मिळवला पाहिजे तोपर्यंत आपल्या स्थितीचं होत नाही संसाराबद्दल संतांची मत आहेत मला हा संसारच दुःखमूल आहे संसार दुःखमूल पण जीव जेव्हा एकामेकाला भेटतो तेव्हा या संसाराबद्दलच बोलत असतो खरं तर श्री गुरु चैतन्य महाराज फार सुंदर म्हणतात आम्ही कीर्तनात ऐकलंय त्यांचं महाराज श्री गुरु चैतन्य महाराज म्हणतात की जीवानं संसाराबद्दल बोलूच नाही जीवानं संसाराबद्दल बोलूच नाही का बोलू नये हे सांगत असताना त्यानं सांगितलं श्री गुरुनी की संसार हा बोलण्याच्या लायकीचा नाही म्हणून बोलू नये विठ्ठल जीवाचा संसार दुःखाचा आहे साधू संतांना सुद्धा आपलं मत मांडलं तुकोबाराने संसार केला तो सुद्धा दुःखाचा होता जीवाचं झालं संतांचं झालं बरं देवाचं काय देवानं संसार केला तो सुद्धा काय होता दुःखाचा होता माझा दुःखाचा होता प्रभू श्री रामचंद्र उद्या सिंहासनावर बसणार पण आदल्या रात्री सगळं काही शिजून मोकळं झालं मला आदल्या रात्री सगळं काही शिजलं आणि सिंहासनावर बसणारा आपला प्रभू श्री रामचंद्र कुठे गेले महाराज वनवासाला कुठे गेले वनवासाला गेले मायबाप मायबाप संसारानं देवाला सुद्धा त्रास बरं वनवास भोगत असताना 14 वर्षाचा वनवास तो भोगत असताना त्यात प्रभू श्री रामचंद्रांची अर्धांगिनी माता सीतेचं सुद्धा रावणानं काय केलं अपहरण केलं माय अपहरण केलं मग काय झालं प्रभू श्री रामचंद्र लंकेला गेले रावणाबरोबर युद्ध झालं सीते मातेला परत आणले परत आल्यानंतर काय कोणीतरी एक म्हणाला आणि सीते मातेला पुन्हा अग्निप्रवेश करावा लागला मला हे संसारात म्हणजे देवाचा सुद्धा संसार कसा होता दुःखाचा आता साधू संतांचा संसार दुःखाचा देवाचा संसार कसा आहे दुःखाचा आहे आणि आपण अपेक्षा करून काय बसलोय आपला संसार कसा करायचा सुखाचा करायचा साधू संत सांगतात तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही माझे शब्दांकडे काय द्या लक्ष द्या मी तुम्हाला काय करेन तुमचा संसार काय करेन सुखाचा करेन असुनी संसारी जिव्हे वेगू करी किंवा अवघाची संसार सुखाचा करेन आनंद भरीन तिन्ही लोक आता मगाचा आम्ही जेव्हा आलो मायबाप हरिपाठ चालू होता माय माऊली किती गोड नाचत होत्या महाराज गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे लक्षात घ्या तुम्ही नाचत होतात माय माऊली खूप बरं वाटलं आनंद वाटला आता मला सांगा जेव्हा नाचत होतात तेव्हा तुम्हाला काय आठवत होतं संसारातल्या गोष्टी काय आठवत होत्या ज्या वेळी आपल्याला संसारातल्या गोष्टी आठवतात त्या वेळी आपल्याला दुःख होतं महाराज त्या वेळी आपल्याला काय होतं दुःख होतं परमार्थ काय महाराज परमार्थ कशा करता करायचा असतो काय असतं की वाघिणीचं दूध म्हटल्यानंतर वाघिणीच्या दुधाकरता जसं सोन्याचं भांड लागतं
वाघिणीच्या दुधाकरता जसं सोन्याचं भांड लागतं, पात्र लागतं, कारण वाघिणीचं दूध हे कुठल्याही पात्रात राहत नाही, कुठल्याही भांड्यात राहत नाही. एक सोन्याचं भांड सोडलं तर बाकीची भांडं नेली तर त्याला ते छिद्र पाडून बाहेर पडलं. तसं संसार आहे मला. त्या संसाराच्या पात्रात सुख, समाधान, तृप्ती हे अजिबात राहत नाही माणूस, हे अजिबात राहत नाही. त्याला काय ते करतं, छिद्र पाडतं आणि ते बाहेर निघून जातात. अहो, सुख, समाधान आणि तृप्ती पाहिजे असेल तर जीवानं परमार्थ नावाचं पात्र हे आत्मसात केलं पाहिजे. परमार्थ केला पाहिजे, याच्याकरता केला पाहिजे. म्हणून या संसारात आल्यानंतर जीवानं, हो, ज्याला पाहावं तो दुःखी आहे. ज्याला पाहावं, हे दुःख संपणार नाही. हे दुःख फलकट तो संसार. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, म्हणजे किती वेळा आपण जन्माला यायचं. तुकोबाला सांगतात, या संसारात आल्यानंतर कायम प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे. बरं, आपल्या वाट्याला आलेलं दुःख ह्यात महाराज कुणाचा हस्तक्षेप नसतो. माणूस स्वतः मानायला कबुलीच देत नाही की मी केलेलं कर्मच माझ्या वाट्याला भोगायला आलं. गुरुमाऊली आमच्याकडं लोकांना सांगून सांगून सगळी मंडळी थकली. कशाला जाता इकडं तिकडं. हो, वाट्याला दुःख आलं तर ते आपण केलेलं काय आहे, कर्म. या जन्माचं नसेल तर मागील जन्माचं असेल. अनिक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. इतरांवरती आपण का रागवावं. आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे आपल्या केलेल्या कर्माचं फळ आहे महाराज, ते आपण मानलं पाहिजे. प्रभू श्री रामचंद्र कर्मे श्रीराम वनवासा गेला. प्रभू श्री रामचंद्र सुद्धा वनवासाला गेले. काय महाराज कारण, कर्म सांगितलं, कर्म. श्री गुरु म्हणतात, माणसानं असं कर्म करावं की केलेल्या कर्माचा पश्चाताप होता कामा नये. केलेल्या कर्माचा पश्चाताप होता कामा नये. प्रभू श्री रामचंद्र सुद्धा सिंहासनावर, आपण मागास म्हणालो सिंहासनावर बसणार, पण कुठे गेले महाराज, वनवासाला गेला. हे सांगत असताना प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासात होते त्यावेळी भरत त्यांच्या भेटीला गेला. महाराज भरतजी त्यांच्या भेटीला गेले. भरताच्या चेहऱ्यावरती अखंड राग होता. त्यानं पाहिलं, कारण देवाला सुद्धा माहित आहे कैकेयीला नाना प्रकारे बोलला, लाथेनं मारली. तेव्हा भरताना समजवताना प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं, भरता माय कैकेयीना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. आई कैकेयी सुद्धा दोषी नाही, वडील तात म्हणजे पिता, वडील सुद्धा दोषी नाही. हा वनवास बघतोय, हा मी केलेलं काय आहे, कर्म आहे. लक्षात घ्या. म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे. या संसारात आल्यानंतर प्रत्येक जीव दुःखी आहे. हो, मेल्याशिवाय दुःख संपतच नाही. एक गृहस्थ होते, मायबाप, दृष्टांत सांगतोय छोटासा. एक गृहस्थ होते, सतत आजारी पडायचे, सतत आजारी पडायचे. आल्यानंतर तुकोबाला म्हणतात, उठा, वेग करा आणि उदार असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जा. हे तुकोबाला अभंगाच्या पहिल्या चरणात. Hare
जागा पहा, वासुदेवाला उद्भा होई जागा. उठा उठा जागे वारे, आता स्मरण करा, पंढरीनाथा भाले चरणी ठेवा माता. चुकली व्यथा जन्माच्या व्यथा, पांडुरंगाला शरण गेल्याशिवाय त्याच्यातनं आपली सुटका नाही मायबाप. मग पांडुरंग परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. साधू संत आपल्याला उठवून द्या, नुसते उठवत नाही तर वेगानं जलद गतीनं पांडुरंग परमात्म्याला शरण जायला सांगतात. वेगानं भगवान परमात्म्याला शरण लाभो करा. गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू द्या उपाधी, उपाध्या सगळ्या सांडून टाका. मीपणा अहंकार हे सगळं इथंच राहिलं. मान दंभ चेष्टा हे तो शुक्राची निष्ठा. माणूस मीपणा मान पाहिजे. खर तर नको मान, नको अभिमान, सोडू नीतू पण तोची सुखी. बरं हरिपाठा पुरतं बरं. वास्तविक तसं काही पाहायला मिळत नाही. लोकांना मान पाहिजे, अपमान सहन होत नाही. ज्या गोष्टीचा मान पाहिजे ती गोष्ट आपल्याकडे आहे की नाही, आपण त्या मानाच्या लायक आहोत की नाही, ह्या गोष्टीचा जीवाला विचार केला पाहिजे. हो मान असेल हा सुद्धा प्रारब्धावरती अवलंबून आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. अन्न मान धन. आता मगाचा एक जोक सांगितला. आता मगाचा आम्ही पंक्तीला बसलो, अण्णा महाराज होते, हरिदास महाराज समोर होते, हरिदास महाराज होते. मी काय वारणाऱ्यांचा दोष आहे असं नाही, आम्ही मागून बसलो. त्यांच्या पत्रावलीमध्ये किशोर महाराज सांगतात की शिरा पहा सुंदर लागतंय. आता आम्हाला मिळालाच नाही कारण आम्ही मागून बसलो. वारणाऱ्यांचा दोष नाही, त्यांच्या नशिबात आहे ते त्यांना मिळालं. अन्न आहे महाराज, अन्न ज्याच्या नशिबात त्याला अन्न मान धन हे प्रारब्ध आधी. बरं असं नाही, संसारात वावरत असताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की आपण पंक्तीला बसलो अण्णा, बाकीच्याला गुलाबजाम भेटलाय आणि आपल्याला जर गुलाबजाम भेटला नसेल तर काय करायचं. ही संसारात एक गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे. आपण गुलाबजाम येईल तेव्हा जे समोर आहे ते अगोदर खायला पाहिजे. जे समोर आहे ते आपल्या नशिबी तेवढंच आहे. इकडं तिकडं पाहून कायच होत नाही. पाहिजे. ज्ञानोबाला म्हणतात मोठे पण सोडलं पाहिजे. तुकोबाला देवाकडे मागताना काय म्हणतात, लहानपण देगा देवा, देवा लहानपण दे का म्हणे दान, व्हावे लहाना होई. हो लहानापेक्षा लहान होता आलं तरी मी होईल. तुकोबाला सांगतात. आणि ज्याच्या ठिकाणी मोठेपणा असतो, जे जगात धाकटे होते ते जवळीक माझे. जे जगात स्वतःला लहान समजतात, धाकट समजतात ते माझ्या जवळ येतात. आणि जे स्वतःला मोठे समजतात माणसाची गलतफहमी. कबीरची एका दोहामध्ये सांगतात की हरीसे कोई नाही बडा, दिवाने तू गफलत में पडा. अरे या जगात देवापेक्षा मोठं कोण आहे का? सांगा, या जगात देवापेक्षा मोठं कोण आहे? हो भगवान परमात्मा खूप मोठा आहे मायबा, खूप मोठा आहे. अहो तुमची आमची काळजी त्याला आहे माय. लोक काय साधू संत सांगतात उठा आणि वेगानं काय करा, भगवान परमात्म्याला शरण जा. काही गोष्टी या वेगाने केल्या पाहिजे, काही गोष्टी या वेगानं सांगितल्या. भगवान परमात्म्याचं नामस्मरण असेल महाराज. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटी तत्वा हरिभजे. 100 काम सोडून भोजन केलं पाहिजे. आपण मगाच पाहिलं 100 कामं सोडायची म्हणजे कीर्तन सोडायचं नाही. 100 कामं सोडा पण काय करा, भोजन करा. शास्त्रकार सांगतात 100 कामं सोडून काय केलं पाहिजे, भोजन केलं पाहिजे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत. 1000 कामं बाजूला ठेवा. साधू संत सांगतायत, शास्त्रकार सांगतात 100 कामं बाजूला ठेवून भोजन करा, 1000 कामं बाजूला ठेवून स्नान करा. स्नान आता मी जास्त शिकलोय ना, फक्त 12वी शिकलोय. मला सांगा 1000मध्ये 100 येतात का मला? याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा आहे स्नान केल्याशिवाय भोजन करू नये. स्नान केल्याशिवाय भोजन करू नये. 100 कामं बाजूला ठेवा, भोजन करा. 1000 कामं बाजूला ठेवा, स्नान करा. 1,00,000 कामं बाजूला ठेवा पण दान करा. काय सांगितलं? 1,00,000 कामं बाजूला ठेवा पण दान करा. आणि कोट्यावधी कामं बाजूला ठेवा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करा. वेगानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला काय करा, शरण जा. बरं जगात अनेक देव आहेत पण पांडुरंग परमात्म्याला शरण जा असं का? जगात अनेक देव आहेत पण पांडुरंग परमात्म्याला शरण जा असं का? ह्याचं कारण सांगताना तुकोबाला सांगताय की
की ह्या जगात फक्त एकमेव देव असा आहे ज्यानं आपल्या कटेवरती हात ठेवले आणि तुमची आमची वाट पाहते. वाट पाहे उभा भेटीच्या तुमची आमची वाट पाहणाऱ्या जगात देव दाखवा उद्याला. हो, पांडुरंगाचं प्रत्यक्ष चरणावरती आपल्याला आपलं मस्तक ठेवता येतं. बाकी ठिकाणी गेल्यानंतर लांबूनच नमस्कार करावा लागतो. लांबून नमस्कार करायचा आणि बाहेर यायचं. पण असा जगात देव नाही महाराज पांडुरंग परमात्म्यासारखा. लक्षात घ्या. म्हणून कुटुंबाला म्हणतात शरणगा उदारा पांडुरंग. उदार जगात देव असते पण उदार असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला शरण जा. पण म्हणून आम्ही आमच्याकडे फार चुकीची कथा चालते. लोक नको तिथे नको त्या देवाला शरण जातात. नको तिथं आणि नको त्या देवाला शरण जातात. लोकांना माहित नाही की बाबा मगाच आपण म्हणालो सगळं काही प्रारब्धावरती अवलंबून आहे. कष्ट केलेच पाहिजे, ह्यात शंका नाही. कष्ट केले पाहिजे. ज्ञानोबाला म्हणतात कर्म केल्याशिवाय फळ प्राप्त होत नाही. कर्म केल्याशिवाय फळ प्राप्त होत नाही. काहीतरी पाहिजे असेल तर कर्म करावंच लागते. पण नको त्या देवाला लोक शरण जातात. तुकोबाला म्हणतात तुम्ही ज्या देवाला शरण जाताय अहो ते देव सेंदरी हेंदरी दैवते उन्नती तुझी भूते घेते. आपल्या पोटाची रडती मागुती शिती अवदान. अहो लोक वार आला की देव बदलतात. लोक ज्ञानोबाराने स्पष्ट सांगितले वार आलं की देव बदल. सोमवार आला की भगवान शंकर, मंगळवार आला की प्रारंभिक विनंती करू गणपती, बरं बुधवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, गुरुवार आला की अनंत कोटी ब्रह्मांड नायक, शुक्रवार आला की जय संतोषी मा, शनिवार आला की जय बजरंगबली, रविवार आला की खंडोबा. देवाला पण सुद्धा वाटण्या करून घेतल्या. साधू संतांचं मत आहे तुम्ही कोणालाही शरण जा आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या पांडुरंगाला पहा विठ्ठल. त्याला शरण जा असं का? त्यालाच का? राम ही तोच आहे, कृष्ण सुद्धा तोच आहे. तो चतुर आहे, मायबाप चतुर. या संसारात जगत असताना तो तुम्हा मला रस्ता दाखवतो. आज गुरु माऊली आपल्याकडे आल्या, सावर्डेकर माऊली आपल्याकडे आली, ही त्याची कृपा आहे महाराज. हो, त्याची कृपा झाल्याशिवाय आपल्याला परमार्थ घडत नाही. लोक म्हणतात आम्हाला तर देवाचं नाव घ्यायचं आहे. अमृत पाहुणी गोड नाम तुझे देवा. पण प्रश्न असा आहे मन माझे केशवा काबा वेगे. देवा नाव तर तुझं घ्यायचं आहे दादा, पण माझं नाव भगवान परमात्म्याचं नाव आपल्या मुखात येत नाही. काय कारण महाराज? कधीतरी जीवाने विचार केला पाहिजे की आपल्या मुखातून देवाचं नामस्मरण काय येत नाही. हे सांगत असताना शास्त्रकारांना असं सांगितलंय की एखाद्याला वाटत असेल की माझ्या मुखात भगवान परमात्म्याचं नाम येत का नाही. ह्याचं कारण सांगताना शास्त्रानं असं सांगितलंय की एखाद्याला पित्त झालं, पित्त. एखाद्याला पित्त झालं, पित्त. ऐकताय ना माऊली? हो, तुमचं लेकूच आहे मी. जरा जोरात बोला. काय सांगितलं? एखाद्याला पित्त झालं, पित्त. कधी होतं की नाही? होतं ना. म्हातारपणात तेच रोग जास्त वर येतात. जरा व्याधी ह्या सगळ्या आपल्या तुकोबाराने सांगितले. ह्याच्यातून कोणी मुक्त झालेला नाही, हे भोगावंच लागतं. आणि सगळ्यात कठीण काळ कुठला असेल? आता माझ्याही घरी आजी आणि आजोबा आहेत. आपण सुद्धा सावधवा, सावधवा मायबापानं. एखाद्याला म्हाताऱ्याला पाहून असं वाटत असेल त्याला पाहून हसण्यापेक्षा बाबा आपण पण एके दिवशी म्हातारे होणार आहोत. आणि सगळ्यात माणसाचा कठीण काळ कुठला असेल तर तो वृद्धाप्य काळ. म्हातारपण हे सगळ्यात कठीण सांगितलं जातं. एखाद्याला म्हणजे दादा पित्त झालं, पित्त. आणि पित्त झालेल्या माणसाला आपण साखर दिली खायला ना. आता प्रश्न काय की देवाचं नाव गोड आहे महाराज, पण आपल्या मुखाला ते गोड लागतच नाही. कारण काय? शास्त्रकार सांगतात की एखाद्याला पित्त झालं, पित्त, आणि त्या पित्त झालेल्या व्यक्तीला आपण साखर दिली त्याच्या तोंडात घातली ना तर त्याला ती साखर गोड लागत नाही. त्याला ती साखर गोड लागत नाही. आता मला सांगा साखर गोड आहे का कशी आहे? तो बारा म्हणतात सर्वांगे साखर अवघी गोड. सर्वांगाने साखर गोड आहे, पण त्याला पित्त झाल्यामुळे त्याला ती गोड लागत नाही. त्याला गोड लागत नाही कारण काय? त्याला पित्त झालं. मग त्यानं करावं काय? आयुर्वेद सांगतो रुपेश महाराज, त्यानं साखरच खावी. आयुर्वेद त्यानं साखरच खावी का? अति गोड पदार्थ खाल्ल्यानं शरीरातलं पित्त शांत होतं. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यानं शरीरातलं पित्त हरिदास महाराज शांत होतं. आता मलाही माहित आहे की उपवासाच्या दिवशी पित्त होतं. पोट रिकामी असल्यावर पित्त हे खवळतं महाराज. मी त्याच्यातून एक दिवशी गेलो आहे. सांगितलं बाबा की जर तुम्हाला पित्त झालं असेल तर साखर खा, पण साखर कडू लागत नाही. शास्त्र काय आयुर्वेद सांगते तरी सुद्धा साखर खा.
कारण गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरातलं पित्त हे शांत होतं. त्याचप्रमाणे शास्त्र असं सांगतंय की एखादा म्हणत असेल की देवाचं नाव आम्हाला गोड लागत नाही, देवाचं नाव आम्हाला गोड लागत नाही, काय करावं? शास्त्र सांगताय, संत सांगतात की त्यानं देवाचं नामस्मरणच करावं. त्याला देवाचं नाव गोड का लागत नाही? कारण शरीरात पाप असल्यामुळं पाप्याला कधीही देवाचं नाव गोड लागत नाही. शरीरात पाप असल्यामुळं पाप्याला कधी देवाचं नाव गोड लागत नाही. मग त्यानं करावं काय? त्यानं देवाचं नामस्मरणच करावं. आणि देवाच्या नावाने पुण्यपदी येतं, पाप निघून जातं. आणि जे नाव गोड लागत नव्हतं ते गोड लागल्याशिवाय हरी पैठा हो भगवान परमात्म्याचं नाव आपल्याला गोड लागतं ना. आपण सगळे कोली लोक आहोत आणि कधी कधी स्वाभिमानाने सांगावं लागतं की भारताचा इतिहास पाहिला, रामायण असेल किंवा महाभारत असेल, हे दोन्ही ग्रंथ कोल्याच्या कोल्याने लिहिले. वाजा कोल्हे आणि व्यास, महर्षी व्यास दोन्ही कोल्यांची मुलं आहे. आणि आपण स्वाभिमानाने सांगतो की बाबा आपण सुद्धा कोळी आहोत. वाल्या कोल्हे, आता वाल्या कोल्याचं जर उदाहरण घेतलं, वाल्या कोल्ही त्याला राम म्हणायला सांगितलं, तो मरा मरा म्हणत होता. काय म्हणत होता? मरा मरा मरा. तो राम म्हणत होता. आता मला सांगा, ज्याला मरा बोलता येतं त्याला राम बोलता येत नसेल? अहो, ज्याला मरा बोलता येतं त्याला तू राम बोलू शकत नाही का? फक्त आपण जर पाहिलं तर फक्त शब्द मागे पुढे आहे. मरा पहिला म आहे, नंतर राम पहिला आहे, नंतर म आहे. पण वाल्या कोल्ही मरा बोलत होता, राम बोलत नव्हता. कारण काय? हो, मरा बोलण्याकरता पुण्य लागत नाही, राम बोलण्याकरता पुण्य लागतं. विठ्ठल आणि प्रभू श्री रामांचं नाव आहे महाराज. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी? अहो, देवाचं नाव घेऊन कोण वायाला गेलाय असा कोणी ऐकला का? सांगा. मला सगळ्यांना विनंती करतो, ऐकून असेल तर सांगा मला, ज्यानं भगवान परमात्म्याचं नाव घेतलं आणि तो वाया गेला. अजामिलाची कथा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे महाराज. ही कथा अहो पुराणातलं सांगतच नाही. आता माझे वडील पुराण फार सांगतात, मी आता पुराण सांगत नाही. भगवान परमात्म्याचं नाव ज्यानं घेतलं महाराज त्याचा उद्धार झाला. तुका म्हणे डुबले कोण कोण गेले वासुदेवासी विसरून का? त्यांचं वाटलं झालं जे भगवान परमात्म्याला विसरून गेले. हो, देवाच्या नावानं तुमचं आमचं सोडा. आपण महाराज आपण माणसं आहोत, पण एखादा मुका जीव सुद्धा भगवान परमात्म्याच्या नावानं मृत्यूतून वाचवलाय महाराज, वाचलाय. एका मुका जीव कलियुगातच उदाहरण आहे. आणि मुस्लिमांचा एक सण केला ना, बकरी ईद. त्या बकरी ईदाच्या दिवशीची घटना मुंबईला घडली, बेलापूरला. मुंबईला बेलापूरला ही घटना घडली की एका खाटक्यानं काय केलं, त्याच्या खाटक्याचं दुकान होतं जिथं मांस विक्री करायचा. त्या खाटक्याच्या दुकानासमोर एक बोकड बांधला. बोकड कशा करता? त्याची काय द्यायची होती? कुर्बानी. बकरी होती ना, म्हणून आपला धर्म किती श्रेष्ठ आहे पहा. चांद पाहिल्यानंतर ती लोक काय करतात? बकऱ्याला काय करतात? बकऱ्याची कुर्बानी देतात. आपण युपी बिहारला गेलो, युपी बिहारला एक करवा चौथ नावाचा व्रत आहे. तिथे चंद्राला पाहून आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढवून घेतो. धर्मात आपला धर्म श्रेष्ठ काय? हेच कारण आहे महाराज. आपला धर्म श्रेष्ठ हेच कारण आहे. आपली संस्कृती कशी आहे महाराज? त्या बोकडावरती तुमचं नाव काय? राकेश महाराज. मी या भ्रमात आहे. आता आठवण आली की मी नेहमी कैलास मागतो तुम्हाला. कैलास मागतो
खूप मोठी व्यक्ती होती आपल्याला. दुःख आहे त्या गोष्टी सांगा हे कलियुग आणि हा मृत्यूवर असल्यामुळे इथं कालाची राकेश महाराजच्या बोकडावरती राम लिहिलं होतं राम आणि तो दाखवून देत होता आपल्या हिंदूंना बोकडावरती राम लिहिले आणि त्याला मी काय करेन कापून टाकेन. काय करीन त्याला ऐकताय ना तुम्ही ऐकलंच पाहिजे. एवढ्या लांबून आम्ही सुद्धा आलो होतो. एवढ्या लांबून म्हणजे हा भाऊसागर आहे महाराज. हा काय आहे भाऊसागर. गुढी पाडव्याला तुम्हाला तो करून तिकडे यायचं आहे हो. सत्याकरता आता आमंत्रण देतोय. आम्ही सुद्धा आलो हो. जो परमार्थाकरता जो व्यक्ती जातो भाऊसागर करूनच येतो. भाऊसागर पाहिलं की होळी किती आपल्याला नाचवत होती. एखादा नवीन व्यक्ती आला तर होळीमध्ये घाबरून जातो. आपल्याला सवय असल्यामुळं काय भीती वाटत नाही. आपला विषय त्या बोकडावरती माऊली राम लिहिलं तो राम. ही आताची बकरी ईदची घटना आणि तो खाटकी दाखवून देत होता दादा की पहा ज्याच्यावरती राम लिहिलंय त्याला मी आता कापून टाकणार. यावेळी बजरंग दलाच्या आणि संघाच्या काही कार्यकर्त्यांना पाहिले. खरं तर अण्णा इथं आहे. अण्णा सुद्धा धर्माचं काम करतात संघाचं सुद्धा काम करतात आणि या वयात करतात म्हणून अण्णांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा करतात. धर्माकरता आपण जागे झालो पाहिजे. धर्माचं कार्य आपण केलं पाहिजे. आपण पाहतो इतिहासामध्ये कुंडाची होऊन गेले. आपल्या घरी कुंडाची येत असतात अनेकेची कुंडाची संघाचं काम करतात ना. त्या बोकडावरती राम लिहिलं आणि दाखवून देतो की आता पहा त्या बोकडाला आम्ही कापून टाकतोय. तर त्याच वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानं संघाच्या कार्यकर्त्यानं पाहिलं आणि त्या बोकड्या त्या खाटकाला तर मारलं. त्या खाटक्याला तर मारलं बेदम मारलं. मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला तर त्याचं लायसन्स सुद्धा सगळं काही कॅन्सल करून टाकलं. दुकानात आपण बुलडोझरच लावला माझा. युपीचा पॅटर्न असला तो सुद्धा महाराष्ट्रात राबवला गेलाय. युपीचा पॅटर्न आहे पण महाराष्ट्रात राबवला गेलाय. राबवलाच पाहिजे. आता आपण घरी बसलो आपल्याला माहित नाही की आपल्या गड किल्ल्यावरती जे अतिरेक केला होता जी जागा हडप केली होती ती आता मुख्यमंत्र्यांना आपल्याला सुद्धा माहिती नाही की तेवढ्या सगळ्या जागा खाली करायला घेतल्या. तेवढ्या जागा आपला हे हिंदुस्थान आहे महाराज. हे हिंदुस्थान आहे. आमच्या राजांचे गड किल्ले आहेत आणि तिथं अनाधिकृत बांधकाम चालू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी पुढाकार करून सगळी बांधकामं हटवण्यास सांगितलंय महाराज. शासनाला सांगितलं सगळी बांधकाम हटवून टाका. मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे. त्या खात्यावरती गुन्हा नोंद केला महाराज. मला सांगायचं असं आहे जर मुरली दादा त्या बोकडावरती जर राम लिहिलं नसतं तर तो बोकड वाचला असता. सांगा माय माऊली त्या बोकडावरती जर राम लिहिलंच नसतं तर बोकड वाचला असता का माऊली. त्या बोकडावरती राम लिहिलं म्हणून तो बोकड सुरक्षित अजून सुद्धा आहे. लक्षात घ्या देवाचं नाव आहे. देवाच्या नावानं हो आपलं सोडा निर्जीव हो भगवान परमात्म्याच्या नावानं समुद्रावरती महाराज पाषाण करते. आपण तर देवाचं नामस्मरण करतोय आणि यात शंकाच घेतली नाही पाहिजे की आपला उद्धार होईल की नाही. आपला 100% उद्धार होणार. फक्त भगवान परमात्म्याचं आवडीने नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल चतुर आहे. किती चतुर आहे. त्याच्या चतुर्थीचं उदाहरण देत असताना एवढा भगवान परमात्मा आहे तो किती चतुर आहे हे उदाहरण देत असताना तुम्हाला महाभारतात घेऊन जातो मायबा. हा सुंदर दृष्टांत आहे की भगवान परमात्म्यानं सांगितलं पांडवांना राजस्वी यज्ञ करायचा होता. काय करायचं होतं राजस्वी यज्ञ करायचा होता. त्याच्याकरता दिग्विजय करावा लागतो. तो सुद्धा भगवान परमात्म्याने भीमाला अर्जुनाला सोबत घेऊन जरासंधाचा महाराज वध केला. फार मोठी कथा आहे पुन्हा सांगत नाही. आणि त्या राजस्वी यज्ञाला कौरव सुद्धा आले होते. त्या राजस्वी यज्ञाला कौरव सुद्धा आले होते. आताही आपण धर्माचं कार्य करायला घेतलं तर येतात. आता सुद्धा आपण धर्माचं कार्य करायला घेतलं तर येतात. फक्त ते काय पाहतात कोणाचं कुठं काय चुकतंय त्याच्या व्यतिरिक्त ते काही पाहत नाही. कौरवाला सुद्धा बोलवलं आणि भगवान परमात्म्यानं खूप मोठी योजना केली राजस्वी यज्ञाचं. भगवान परमात्म्यानं प्रत्येकाला काम वाटून दिलं. दीपेश महाराज प्रत्येकाला काम वाटून दिलं. माय माऊली कर्णाला काम दिलं बाबा तू दान धर्म कर. काय कर दान धर्म कर. भीमाला सांगितलं गदा घ्यायची आणि पंक्तीत फिरायचं. सगळ्यांना पोटभर जेवण खायला लागलं. सगळ्यांना सांगायचं पोटभर जेवा. ताटात शिल्लक राहता कामा नाही. कारण देने वाला भगवान परमात्मा है और देने वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है. लक्षात घ्या. और लेता है तो सगळ्यांना माहित आहे म्हणून त्याची तास कधी सोडायची नाही. तर
राजस्व यज्ञामध्ये प्रत्येकाला काम वाटून दिलं आणि कोश होता, कोश खजिना, ते काम दिलं. कोषाध्यक्ष कोणाला बनवलं? दुर्योधनाला. खरं तर महाभारतात अशी काही पात्र आहेत त्यांचं नाव सुद्धा मुखानं घेऊ नये, दुर्योधनाचं नाव सुद्धा मुखानं घेऊ नये. पण काय आता दृष्टांत सांगायचं आहे म्हणून ते मला नाव घ्यावंच लागेल. नंतर काही लोकांची नावं न घेतलेली बरी असतात, काही लोकांची नावं न घेतलेली बरी असतात. दुर्योधन त्याला कोषाध्यक्ष बनवलं. भगवान परमात्म्याने आपल्याकडे काय काम ठेवलं? जे कोणी अतिथी येतील त्यांचे पाय धुवायचे, पाय पुसायचे आणि सन्मानानं त्यांना आतमध्ये घेऊन यायचं. हो, राजस्वी यज्ञामध्ये पत्रावली उचलण्याचं काम सुद्धा भगवान परमात्म्याने केलं. कुठलंही काम मोठं नसतं आणि कुठलंही काम छोटं नसतं महाराज. हो, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्ण पत्रावली उचलण्याचं काम करत होता आणि आम्हाला लाज वाटते महाराज. पत्रावली उचल, हो त्याचं सेवा हा दारवंटा, सेवा केली पाहिजे. आणि काय असतं मायबा, जिथं अतिशय प्रेम असतं माऊली, जिथं अतिशय प्रेम असतं तिथं कोणी असू दे, देव असू दे नाही तर जीव असू दे, जिथं अतिशय प्रेम असतं तिथं हलक्यातलं हलकं सुद्धा काम आपण करतो. कुठं? जिथं अतिशय प्रेम असते. भगवान परमात्म्याला पत्रावली उचलण्याचं काम केलं. दृष्टांत फार सुंदर आहे, आपल्याला बोध देतो मला दृष्टांत. दुर्योधनाला कोषाध्यक्ष बनवला आणि दुर्योधनाला अध्यक्ष बनवल्यानंतर सर्वांना पांडवांना प्रश्न पडला, देवा अरे दुर्योधन तर आपला द्वेष करतो, आपला द्वेष करतो. आताच्या भाषेत सांगायचं झालं ना, तो तर आपल्याला पाण्यात शोधतोय. दुर्योधन आपल्याला पाण्यात शोधतोय, आपला वैरी आहे आणि त्याच्याकडे तुम्ही कोष दिला, त्याला कोषाध्यक्ष बनवला. देवा सगळा खजिना खाली करेल तो. देवानं सांगितलं तुम्ही याची चिंता करू नका, तुम्ही याची चिंता करू नका. भगवान परमात्मा आहे तो काही योजना करेल. ती फुकट जाईल का महाराज? नाही जात. महादेव महाराज नसले तर काय झालं? सर तर आहेत. भगवान परमात्मा काहीतरी निर्माण करतो, लक्षात घ्या. देवाचं कार्य आहे. आपण ठरवलं मी अजिबात जाणार नाही, देव म्हणतोय नको जाऊ. अरे तू नाही आलास तर तू येऊन जेवढा कार्य कर त्याच्या तिप्पट आपण आनंदाने कार्य साजरं करतो. भगवान परमात्मा कधी कोणाची कमतरता भासू देत नाही महाराज. भगवान परमात्मा कार्य करून घेत असतो. देव म्हणाला अरे बाबांनो मी योजना केलेली कधी सांगा फुकट गेले म्हणून सांगा एकतरी उदाहरण की देवाने योजना केली आणि फुकट गेली. त्याला कोषाध्यक्ष बनवला. कारण सांगताना सांगितलं त्याच्या हातावरती मत्स्यचिन्ह होतं. मत्स्यचिन्ह हातावरती काय होतं? मत्स्यचिन्ह. आणि त्या हाताने तो जेवढा किशोर महाराज खर्च करेल त्याच्या दुपटीनं तिपटीनं 10 पटीनं इकडे जमा वाढेल. भगवान परमात्म्यानं कोणाला सांगितलं? पांडवांना सांगितलं. अरे दुर्योधनाकडे जे खातं दिलं त्याला अध्यक्ष बनवला म्हणजे त्याला आनंद वाटला असेल की आपण आता काय झालं अध्यक्ष बाबा योजना माझी आहे. त्याला अध्यक्ष का बनवला? ह्याचं कारण आहे त्याच्या हातावरती ते दुर्योधनाला सुद्धा माहिती नव्हतं. दुर्योधनाला सुद्धा माहिती नव्हतं की त्याच्या हातात सुचिन्ह आहे, त्याच्या हातात गुण आहे की त्यानं एक हातानं दान केलं, खर्च केला तर इकडं त्याच्या 10 पटीने जमा वाटते. दुर्योधनाला सुद्धा माहिती नव्हतं. दुर्योधनाला वाटले एकदा धर्मराजाचा हुकूम आला, परवानगी आली की दुर्योधन पाहिजे तेवढं देत होता. दुर्योधन प्रश्नात पडला, पाहिजे तेवढं दिलं, खजिना आपण लुटला म्हणालं तर चालेल, पण जेवढं दिलं त्याच्या 10 पटीने इकडे वाढलंय. दुर्योधनाला प्रश्न पडला ऐकाच महाराज. आणि दुर्योधन शकुनी मामाला विचारायला गेला. मामा फार हुशार असतात ना, मामा फार हुशार असतात. मामाचा सल्ला घेत जा, मामाचा सल्ला घेत जा. सल्ला असा घ्या, माऊली म्हणतात जो तुमच्या फायद्याचा असेल, जो तुमच्या फायद्याचा असेल. दुर्योधन गेला शकुनी मामाकडे. मामा मला कोषाध्यक्ष बनवला, माझ्याकडे खजिना दिला, मला वाटलं पाहिजे तेवढं लोकांना देईल, मग बाकीची लोक उरतील, खजिना संपेल, बाकीच्या लोकांना काही भेटणार नाही, मग सगळे नाराज होतील, पांडव सुद्धा दुःखी होतील की आपल्या यज्ञात आलेल्या पाहुण्यांचं झाला नाही, काय करावं. हा प्रश्न आता मला पडला. मी जेवढा खर्च केला त्याच्या 10 पटीने जमा वाढली, त्याच्या 10 पटीने खजिना वाढला. मामा हे असं कसं? तेव्हा शकुनी मामानं सांगितलं दुर्योधना तो भगवान श्रीकृष्ण आहे, तो भगवान श्रीकृष्ण आहे. त्यानं खातं वाटप केलं तेव्हाच मला समजलं की भगवान त्याच्यासारखा हुशार या जगात होऊनच नाही. मला त्याच्यासारखा या हुशार जगात होऊनच नाही. चतुर आहे तो. तुला दान, तुला ते खातं दिलं, तुला अध्यक्ष बनवला. का बनवला माहिती आहे का? सांगा मामा का बनवला मला अध्यक्ष?
शकुनी मामा सांगतोय कुणाला? दुर्योधनाला. काय सांगितलं की हे पहा दुर्योधना, तुझ्या हातात सुचिन्ह आहे. सुचिन्ह काय आहे? सुचिन्ह. या हातानं तू जेवढा दान करशील, जेवढा खर्च करशील, त्याच्या 10 पटीने इकडं मात्र वाढेल. त्याच्या 10 पटीने इकडं वाढेल. मग मामा काय करू मी? माझ्या हातातला जो गुण आहे, जो सुचिन्ह आहे, ते जाण्याकरता काय करू? ऐका, कोण सांगतोय? शकुनी मामा. काय सांगतोय दुर्योधनाला? ऐका, शकुनी मामा सांगतोय दुर्योधना, तुझ्या हातातला गुण जावा असं तुला वाटत असेल तर दिव्याची वात काय कर? हातानं सरकव. काय सांगितलं? दिव्याची वात बोटानं हातानं काय कर? सरकव. लक्षात घ्या, दिव्याची वात कधी बोटानं सरकवायची नसते. दुर्योधनानं ते केलं महाराज. दुर्योधनानं दिव्याची वात हातानं सरकवली. त्याच्या हातातला जो सुचिन्ह होता, जो गुण होता, तो निघून गेला. पण कधी? जेव्हा राजस्वी यज्ञ पूर्ण झालं तेव्हा ते सुचिन्ह, तो गुण त्याच्या हातातला निघून गेला. मायबाप, निघून गेला. आता मला सांगा, आपल्यापैकी कोण कोण दिव्याची वात हाताने सरकवतो महाराज? आपल्याला प्रत्येकाला माहित नव्हतं तेव्हा ठीक आहे, आता माहित पडल्यानंतर हे कोणी सांगितलंय? शकुनी मामाने सांगितले. महाराज, महाभारतातील प्रत्येक व्यक्ती ही ज्ञानी होती. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती ही ज्ञानी होती, पण त्यानं ज्ञानाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांची हानी झाली. हेही सत्य आहे. देवानं जीवाने विचार केला पाहिजे की आहे मी हा कोण, याचा करावा विचार. म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे मी कोण आहे, एकदा तरी जीवाने विचार केला पाहिजे. एकदा तरी जीवाने विचार केला पाहिजे की मी कोण आहे. अहम ब्रह्मास्मी. आपण पाहायला गेलो तर मी वासुदेव तत्वता कळू येईल विचार केला. अरे मी कोण आहे याचा जीवाने एकदा विचार केला तर आपल्याला कळून येईल मी वासुदेव आहे, मीच देव आहे. पण आपल्याला ते समजत नाही. का माय बाप? कारण आपल्याला अभिमान आला, आपल्याला अहंकार झाला, आपल्याला ग आला, अहंपण आलाय. तुम्हाला म्हणतात बाबांनो, ज्या देहावरती तुम्ही प्रेम करताना त्या देहावरती काळाची सत्ता आहे. तो देह ज्या धनाकरता तुम्ही झिजवता ते धन कुबेराचं आहे. अहो, तुमचं स्वतःचं असं काय आहे तो बरा आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगताय. त्या देहावरती सत्ता काळाची आहे. देह जाईल जाईल यासी मरोबा खाईल. माणसाने एवढी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकात उठा उठा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. या देहावरती सत्ता काळाची आहे मायबाप. म्हणून माणसानं वेळी सावध झालं पाहिजे. आपण ही एके दिवशी मरणार आहोत. माणसानं सगळं विसरलं तरी चालेल, पण आपलं मरण विसरू नये. माणसानं सगळं विसरलं चालेल, पण आपलं मरण विसरू नये.
देवानं देह दिला, नुसता देह दिला का माय बा? नुसता देह दिला का? नाही महाराज, नुसता देह दिला नाही, दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया, वचन तेने तू जोडसी नारायण. कशा करता देवानं दिलाय? काय काय दिलं? बोला मायबाप बोला. देवानं काय काय दिलं? दिला देह, वचनात म्हणता नुसता देह दिला का? नाही, दिले इंद्रिय, हात पाय कान. देवानं इंद्रिय दिले, देवाने हात दिले, देवानं पाय दिले, देवानं कान दिले, देवाने डोळे दिले, देवानं बोलण्याकरता काय दिलं? मुख दिलं. तरी अण्णा लोक म्हणतात देवाने आम्हाला असं आपण नेहमी देवासमोर म्हणतो. देवानं एवढं देऊन सुद्धा आपण काय म्हणतात? देवानं बोलण्याकरता मुख दिलं, तरी लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिलं? कशा करता दिलं याचा तुम्ही विचार केला पाहिजे. कशा तेने तू जोडती नारायण. हा देह दिला महाराज. 84 लाख योनी आहेत आणि योनीमध्ये समान काय असेल ना तुम्हाला सांगतात. आहार निद्रा भय सर्व समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान. माणसाला जे ज्ञान आहे ते इतरांना नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी. लोक म्हणतात काय नाही भोग भोगायचे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत श्वास चालतोय, जोपर्यंत चालतोय तोपर्यंत खायचं प्यायचं आणि मजेत राहायचं. हा लोकांचा भ्रम आहे महाराज, हा लोकांचा भ्रम आहे. तुकोबारा म्हणतात ज्यानं देह दिलाय त्याला विसरू नका. ज्ञानोबारानं ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर चिंतन केले मायबा. ज्ञानोबारा म्हणतात तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन वृत्तीचे जगा ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. जे क्लेश गावीचा उकिरडा भव नदीचा पाणवटा ते तमयोनी तया मुडा वृत्तीची दे. मग हाराचे नावे जे तर तृणही रुकवे ते व्याघ्र वृचिक आडवे ऐसे करे. ज्ञानोबाराने फार सुंदर मावली ऐकताय ना. हा बस एवढाच आवाज लास्ट पर्यंत येऊ द्या 11 वाजेपर्यंत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मनुष्य देह ज्याला दिलाय मनुष्य देहाचा तागा घेऊन जातो. ही पदवी दिली महाराज आम्हाला, ही पदवी दिली मनुष्य देहाची. ज्ञानोबा सांगतात तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी वृत्तीचे जगा ते पदवी हिरोनी पैगा ऐसे दिली. ही जी मनुष्य देहा नावाची पदवी आहे ना, तू देह दिल्यानंतर जर जीवानं भगवान परमात्म्याची भक्तीच केली नाही तर ज्ञानोबा म्हणतात मनुष्य देहरूपी पदवीनी काढून घेतो. ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. ती पदवी मी मनुष्य देहरूपी पदवी दिली ती काढून घेतो आणि त्यानं असं ठेवतो म्हणजे कसं ठेवतो? जे क्लेश गावीचा उकिरडा भव नदीचा पाणवटा ते तमोयोनी तयामुडा वृत्तीचे. किती सुंदर मावले म्हणतात. जे क्लेश गावीचा उकिरडा. क्लेश म्हणजे काय? दुःख. दुःखानं भरलेला गाव आणि त्या दुःखानं भरलेल्या गावातला काय सांगितलं? उकिरडा. आपल्या गावात उकिरडा आहे की नाही? काय असेल कचरा घाण सगळी तिथं नेऊन आपण टाकतो. पण दुःखानं भरलेला गाव आणि त्या दुःखानं भरलेल्या गावाचा उकिरडा सांगितला. त्या उकिरड्यामध्ये मी काय करतो? टाकतो. नदीचा पाणवटा ते भक्ती भगवान परमात्म्याची करत नाही मायबाप. लक्षात घ्या, तो देवाची भक्तीच करत नाही. ज्ञानोबा म्हणतात त्या मूर्खांना मी तमोयोनी बहाल करतो. मी तमोयोनीचा वतनदार म्हणतो. वतनदार जा. त्या योनीचा काय हो? की तमोयोनीचा वतनदार हो वतनदार. आता तमोयोनी म्हणजे काय? ही जी ज्ञानोबाने चिंतन केले महाराज. तामसिक बुद्धी असेल, राजस असेल, सात्विक असेल. आपल्याला मगाच आपण पाहिलं की जरासंधाचं उदाहरण. त्या जरेला एवढं सुद्धा माहित नाही की भगवान परमात्म्यानं काडी घेतली. भीम सुद्धा थकला महाराज. देवानं काडी उचलली अशी फाडली. एक काडी इकडे टाकली, एक काडी इकडे. तेव्हा भीमाला वाटलं ह्याला फाडल्यानंतर इकडचा भाग इकडे टाकायचा, इकडचा भाग इकडे. जरेला एवढं कळत नाही की तो आपण योग्य दिशेला आणला पाहिजे. का महाराज? कारण ती तमोयोनी ते तामसी बुद्धी आहे. त्यामुळे त्यांना हे समजत नाही. ज्ञानोबा एवढ्यावरती थांबले नाही. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन वृत्तीच्या जगात ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. ऐसे ठेवी म्हणजे कसं ठेवतो? जे क्लेश गावीचा उकिरडा भव नदीचा पाणवटा ते तमयोनी तया मुडा वृत्तीची दे. फार सुंदर म्हणतात मुली दादा. ज्ञानोबा म्हणतात मग हाराचे नावे जे तृणही ते व्याघ्र वृचिक आडवे ऐसे कर. किती सुंदर म्हणतात ज्ञानोबा. मायबा ज्ञानोबा म्हणतात त्यांना अशा योनीमध्ये टाकतो की त्यांना भूक लागली. भूक तर त्यांना भूक लागल्यानंतर ते अशा योनीमध्ये मी टाकतो त्यांना की ते भूक लागल्यानंतर गवत सुद्धा खाऊ शकत नाही.
काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी? त्यांना भूक लागल्यानंतर रुपेश महाराज ते गवत सुद्धा खाऊ शकत नाही अशी व्याघ्राची म्हणजे वाघाची आणि विंचवाची योनी त्यांना देतो. वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही म्हणा. वाघ म्हातारा झाला तरी गवत खाताना कधी वाघाला पाहिलंय? वाघ मरेल पण तो गवत खाणार नाही. म्हातारा झाल्यावर त्याला भूक लागल्यानंतर जर शिकार मिळाली नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर सांगितलंय, सर्पाची योनी असेल. सर्पाची योनी. अशा जो भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही त्याला वाघ बनवतो, विंचू बनवतो. विंचू काय करतो? नेहमी दुसऱ्याला नांगी मारतो. ज्यांना नेहमी दुसऱ्यांमध्ये नांगी मारायची सवय असते त्यांना भगवान परमात्मा सांगतात त्यांना मी काय बनवतो? विंचू बनवतो. म्हणून सरांनी त्या दिवशी फार सुंदर सांगितलं, म्हणून ह्याच्या त्याच्या संसारात काही ढवलाढवल काढाकाढी करायची नाही. जे आहे ते सहज पा, जे होईल ते सहज पा, जे होतंय ते होऊ द्या ना. कशाला दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं करायचं? चालतंय ते चालू द्या. ज्यांना दुसऱ्याच्या आयुष्यात नांगी मारायची सवय असते सांगतात ते उच्चिक होतात, ते काय होतात? विंचू होतात. एवढ्यावरती मागत नाही. पण हे वाघ असेल, विंचू असेल, जो भक्ती करत नाही तो कोण होतो? त्याला कुठली योनी बहाल करतात? मनुष्य साधी नारायण. तरी आयुष्य फुले आहे तरी औषधे काही नव्हे. इथं एकच उपयोगाच आहे परमात्मा. माणसाचं आयुष्य शिल्लक राहिलं ना, ही पोट्यावधीचं औषध ना तर काहीच उपयोगाला येणार नाही. केलेला परमार्थच आपल्याला उपयोगी येऊ शकतो. हे धन आहे मला. बरं, हे धन तुकोबाला सांगतात धनाची गरज आहे. कमवायचं कसं? जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगला व्यवहार करूनच पैसा कमवायचा असतो. चांगला व्यवहार करूनच पैसा कमवायचा असतो. एक दृष्टांत सांगितलं जातो मला. माऊली एकाचा व्यवसाय होता. कशाचा? दुधाचा. पण जो दूध विकायचा त्याचा पार्ट टाइम जॉब सुद्धा होता. सकाळी दूध विकायचा आणि संध्याकाळी दारू विकायचा. संध्याकाळी काय करायचा? दारू विकायचा. असली घाणेरडी नावं घेण्यात मला शोक नाही, मला आवडत नाही. पण काय कीर्तन समजावं, मी हे काय कीर्तनच सांगतो, दुसरं काही सांगत नाही. अशी घाणेरडी नावं घ्यायची नसतात. पण एखादा दृष्टांत त्याच्यातून माणसाला काही बोध मिळत असेल तर तो सांगितला पाहिजे. दुर्योधनाचं नाव घ्यायचं काय? कशाला घ्यायचं नाव? काय केला पण काय दृष्टांत सांगायचं असेल तर नाव घ्यावंच लागतं. कारण बऱ्याच जणांची नावं घेतली ते काम बिघडलंच असं समजावं लागतं. एकाचा व्यवसाय होता, तो काय करायचा? सकाळी दूध विकायचा आणि संध्याकाळी काय करायचा? दारू विकायचा. महिना झाला माऊली, लोक सुद्धा कबीर महाराज सुद्धा फार सुंदर सांगतात की गोरच फिरे घर घर दारू बैठे. हे कलियुग आहे महाराज. हे जग उतराटा ज्ञानोबाला सांगितलंय. पण उपयोग कसा आहे? उतराटा सांगितलंय की गोरस म्हणजे दूध हे घरोघर फिरवलं जातं. घरोघर आमच्या गावी सुद्धा दूध विकणारे येतात, ते घरोघर फिरवलं जातं. दूध घेता का? दूध बाहेर पा दूध पवित्र आणि गोड. जे दूध पवित्र आहे, जे गोड आहे ते घरोघर फिरवलं जातं. ज्यातून आपल्याला जीवनसत्व मिळतात ते घरोघर फिरवलं जातं. पण लोक ते घेत नाही. बाहेर पा दूध पवित्र आणि गोड पण लोक घेत नाही. दारूनं कोणाचं चांगलं केलं? दारूनं कोणाचं चांगलं केलं सांग? दारूनं कोणाचंही चांगलं केलं नाही. केजरीवाल सगळं सगळ्यांचं वाटलं झालं. समजलं त्यांना? समजलं. किती वर्ष किती महिने जेलमध्ये होता. दारूनं कोणाचंही चांगलं केलं नाही. केजरीवाल सगळ्यांचं वाटलं झालं. पण ती दारू लोक प्यायला कुठं कुठं जातात. हो, आमच्याकडे दारू बंदी केली. काही लोक पहाटे उठून जातात वडवणीला. काय सांगावं आता लोकांबद्दल? गावात दारू बंदी केले. अरे दारू पिणारे अण्णा किती हुशार असतात पहा. आता दारू प्यायला कुठे जातात? वडवली, पुढं बोलली वगैरे. एक माणूस अण्णा मी पाहिलाय असा, देवाची शपथ घेऊन सांगतोय, असा माणूस आहे अण्णा. त्यावेळी 15 रुपये तिकीट होतं वडवलीचं. 15 रुपये जायला, 15 रुपये यायला. 10 रुपयाची दारू पिऊन जायला यायला किती खर्च झाला? 30 रुपये. आपला विषय काय महाराज? लोक ह्याच्या आधी व्यसनाच्या आधी आयुष्य घालवत असतात. त्याचा व्यवसाय होता धन उत्तम व्यवहार आहे. धन कमवायचं असेल तर चांगला व्यवहार करून पैसा कमवावा. त्याचा व्यवसाय होता दुधाचा आणि संध्याकाळी दारू विकायचा. महिना झाल्यानंतर तो दुधाचे पैसे गोळा करण्याकरता फिरू लागला. प्रत्येक घरी जायचा, दुधाचे पैसे घ्यायचा, महिन्याचे आपल्या खिशात ठेवायचा. तसाच तो संध्याकाळी कुठे गेला? दारूच्या हड्ड्यावरती गेला. त्याला हड्ड्याच म्हणतात आमच्याकडे, हड्डा म्हणतात. दारूच्या हड्ड्यावरती मानवली ऐकताय ना? पैसा कसा? जिथून पैसा येतो त्याच मार्गाने पैसा. वाईट मार्गाने पैसा कमवला तर वाईट मार्गाने जातो.
लक्षात घ्या, वाईट मार्गाने पैसा कमवला, वाईट मार्गाने जातो. आपण किती म्हणालो दवाखाना झाला, हे झाला, ते झाला, आता काही नाही. आपली मुलं लुंगी मांगडी का होतात त्याचं कारण शास्त्राने अनेक प्रकार सांगितले. आपण मुका बहिरा ही अनेक प्रकार ही प्रकरणं वाचली तर आपल्या लक्षात येईल हे कर्माचाच दोष आहे, दुसरा काय महाराज. पैसा चांगला व्यवहार करून कमवावा. तू संध्याकाळी दारूच्या हड्ड्यावरती गेला आणि त्या दिवशी भरपूर जोरात पाऊस होता. भरपूर जोरात पाऊस होता. दारूचा व्यवसाय त्याने लवकर बंद केला. जेवढे पैसे होते तेवढे पैसे घेतले, आपल्या वरच्या खिशात ठेवले. खाली ठेवू शकत नाही का, पाऊस जोरात चालू होता, विजांचा कडकडाट होता, विजा चमकत होता, गडगडाट होता. त्यालाच मला राकेश महाराज म्हणून त्यानं खाली पैसे ठेवले नाही, आपल्या वरच्या खिशात ठेवले. आणि तू छत्री एखादा बॅटरी घेऊन चाललाय. बघतोय आता पाऊस एवढा पडला आणि आपल्या कोकणात माहिती आहे प्रत्येकाला की रस्त्यात खड्डे आहेत, की खड्ड्यात रस्ते आहेत ते समजत. पाणी झालं होतं, कुठं खड्डा आहे काय आहे काय समजत नाही. त्याने महेश महाराज पाय टाकला, नेमका तिथं काय होता खड्डा. पाय टाकल्याबरोबर तो खाली पडला. खाली पडल्याबरोबर वरच्या खिशातले पैसे सगळे खाली. काही पैसे पाण्याबरोबर वाहून गेले, ज्या मोठ्या होत्या त्या वाहून गेल्या. बाकीचे पैसे भेटले त्याने उचलले आणि आपल्या खिशात ठेवले. आता ज्याच्या आपली एखादी वस्तू हातावर नुसता घड्याळ घातला नाही तरी आपल्याला समजतं की आज हात हलका लागतो. त्याला वाटलं माझा खिसा हलका वाटतोय. सकाळी आपण एवढे पैसे गोळा केले दुधाचे आणि आता दारूचे पैसे सगळे वरच्या खिशात ठेवले. बहुतेक ह्याच्यातून काही वाहून गेले. त्याने शोक केला नाही, गुमावली. त्याने शोक केला नाही, त्याने विचार केला. माणूस हा विचारशील प्राणी आहे, विचारा वाचून न पाहिजे. समाधान विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही, पण समाधान प्राप्त होईल असा विचार असला पाहिजे. त्याने विचार केला की पैसे काही पाण्याबरोबर वाहून गेलेले दिसतात. असो, जे दुधाचे होते ते खिशात राहिले आणि जे पाण्याचे होते ते पाण्यासोबत वाहून गेले. विचार केला, जे दुधाचे होते ते खिशात राहिले म्हणजे पाण्याचे होते ते पाण्यासोबत वाहून गेले. ज्या मार्गाने पैसा आपण कमवतो त्याच मार्गाने पैसा साथ असतो. एवढं लक्षात घ्या. जोडून या धन चांगला व्यवहार करूनच पैसा कमवायचा असतो. पण त्या धनावरती आपण कितीही कमवलं कुठं राहतं धनावर. पूर्वीचा श्लोक होता, आता धनाने बँको. कुठे पैसा कुठे आहे आपला, सगळा बँकेत सगळा काबाड कष्ट करून आपण पैसा कमवतो आणि पैसा कुठं ठेवतो, बँकेत ठेवतो. बँकेत तुकोबारायांचं मत असं आहे, तुकोबारांचा पैसा कमवला, जमवून ठेवला, साचवून ठेवला, पण साचून मरे धन. काय सांगितलं, पैसा साचून ठेवतोस आणि मरतोस. परिणाम काय, साचून मरे धन, दहावी पोरांची भांडण. काय सांगितलं, साचून मरे धन, दहावी पोरांची भांडण. पैसा सगळा साचून मरण पावतो आपण आणि त्याच्यावरती भांडणं कोणाचे होतात, पोरांची होतात. आपलं सुद्धा अहो अंबानी फॅमिली सुद्धा त्याच्यावरूनच भांडणं करते की नाही. बापाची संपत्ती मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे. मी धाकटा आहे, तो म्हणतो मी थोरलाय, मला पाहिजे. हे धन आहे महाराज. अर्थाच्या मागं 15 अनर्थ सांगितले. हे धन आहे, ते उत्तम व्यवहार करून कमवलं पाहिजे. तुम्हाला त्या देहावरती सत्ता कालाची आहे, धनावरती कुबेराची सत्ता आहे. आपलं स्वतःसारखं काय आहे विचार करा एकदा तरी मायबाप. आपलं स्वतःचं म्हणण्यासारखं काय, आपल्याला देणारा सुद्धा तो आहे, नेणारा सुद्धा तो आहे. आपली सत्ता काय आहे, कायच नाही मायबाप. आपली सत्ता कायच नाही. आपण फक्त निमित्त आहोत. काय आहोत, निमित्त आहोत. आणि आपण निमित्त आहोत हे आपल्याला कळत नाही. सद्गुरू नाथांना शरण गेल्याशिवाय ही गोष्ट आपल्याला कळणार नाही. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माला आल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी समजणार नाही. हे संपूर्ण जग आहे ना महाराज, हे संपूर्ण जग. अर्ध्या श्लोकात सांगितले हो भगवान आद्यगुरु शंकराचार्य. अर्ध्या श्लोकात सांगितले, आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात की सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. अहो या जगात सत्य काय असेल तर एक भगवान परमात्मा आहे आणि बाकी सगळं कसं आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार. बाकी सगळं खोटं आहे. आणि लक्षात ठेवा, जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं. जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं मायबाप. सगळं आदिगुरु शंकराचार्य म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. शंकराचार्य म्हणतात की कोटी ग्रंथाला जो विचार मांडलाय तो मी तुला मला अर्ध्या श्लोकात सांगते. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, यदुक्तम कोटी ग्रंथाचा विचार ग्रंथ कोटिभिः मी तुम्हाला
त्या श्लोकात सांगते काय श्लोकाचा अर्थ आहे, काय सत्य आहे सांगतात. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवना पराः. या जगात सत्य काय असेल तर ब्रह्म सत्य आहे. संसार कसा आहे, जग कसं आहे, नित्य आहे. म्हणून मायबापांनो आपण फक्त निमित्त आहोत. कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नये, कुठल्याही गोष्टीचा माज आपण करू नये. आपण फक्त निमित्त आहोत आणि आपण त्याच गोष्टीचा अहंकार ठेवल्यामुळं आपण व्यर्थ जातो. हे तुकोबार आहे, अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगत आहे. पण त्या अगोदर सगळ्यांना हात वर करा. हरिदास महाराज भजन म्हणतील, सर्वांना टाळी वाजवायच्या आणि मुखानं नामस्मरण करायचं. खरं तर त्यांच्या आपण पाया पडायला पाहिजे. त्यांना दाखवून दिलं की स्त्री शक्तीला कुणी कमी समजू नये. या स्त्रियांचा देश आहे गाणी संत मुक्ताबाई होऊन गेल्या. मुंगी उडाली आकाशक्तीने केलेले स्त्री शक्ती. अहो भक्तीला सुद्धा जन्म घ्यावा वाटला तो स्त्रीच्या रूपातच. भक्ती हा स्त्रीलिंग शब्द आहे. स्त्रीलिंग शब्द आहे. मायबाप कधीही कुठल्याही गोष्टीचा मुखेपणा करायचा नाही. आपण फक्त निमित्त आहोत. लक्षात घ्या, आपण थोडी वाकायला शिकलो पाहिजे. कमरेतून वाकलं पाहिजे. राजा परीक्षिती वाकला म्हणून त्याला देव दिसला. लक्षात घ्या, हे हार असलं, हे हार घालण्याकरता सुद्धा वाकावं लागतं. ताट राहून चालत ना जया अंगी मोठे पण तयारी ना कठीण. तुकारानंतर आपण फक्त निमित्त आहोत. माझं माझं करून माझं माझं या संसाराचं ओझं. म्हणून तर आपण व्यर्थ जातो. हे तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. निमित्ताचा धनी केला निमित्ताचा
Oh
तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय. आपल्या ह्या जगात काय आहे महाराज. एक भगवान परमात्मा सोडला तर आपल्या ह्या जगात कोणीच नाही. बोलण्याच्या ओघातून काही चुकीचे शब्द आले असतील, लहानपणी मोठा घात घेतला असेल तर आपलाच लेख समजून मला माफ करा. मला कीर्तनाला उपस्थित सगळी ज्ञानी मंडळी, वयानं श्रेष्ठ, ज्ञानानं श्रेष्ठ अण्णा असतील, त्यांची खूप धावपळ असते महाराज. आणि त्या धावपळीच्या जीवनात अण्णा इथपर्यंत आले महाराज, इथं राजपूरला आले का महाराज. प्रेम आहे म्हणून प्रत्येक जण येत असतो. असंच प्रेम आपल्या उद्योगात होत राहावं. आमचे गुरु माऊली असतील, सावर्डेकर माऊली असतील, सर असतील, कमलाकर महाराज, काय स्टॅमिना आहे म्हणावं महाराजांचा. उठून आले आले आंघोळ केली, 15 मिनिटात पॉईंटजवळ बोटीजवळ. खूप धावपळ असते महाराज. एक राजगुरूंचं एक वाक्य होतं, वेळ संपले की राजगुरू मी पण भगतसिंगाच्या सोबत जाईन. तेव्हा तिथं म्हणाले आपल्या देशाच्या सेवा हा नेहमी मरणासाठी टपलेला असतो, नेहमी मरणाच्या वाटेवर जात असतो. त्यांना एक वाक्य म्हणालं होतं मला की एकदा देशासाठी मेलो ना की सुखाने जगेल. काय म्हणाला होता, एकदा देशासाठी मेलो की मी सुखाने जगेल. ह्या माणसानं आपल्यामध्ये परमात्मा सगळी थोड मंडळी आहे, परमात्मा नसा नसात भरलाय त्यांना. आम्हाला इथपर्यंत आणलं. आमचे गायक असतील, किशोर महाराज असतील, हरिदास महाराज असतील, महेश महाराज खरं तर दिवसभर थकलेले आहेत, ते काम करत होते. त्यांना सुद्धा माहीत आहे परमार्थाशिवाय समाधान कुठेही मिळणार नाही. दीपेश महाराज असतील, आमचे दोन्ही मृदुंग सप्ताह ठेवतात. ते म्हणाले नाही पुन्हा याच ठिकाणी आणि इथंच काय होईल, सप्ताह होईल. या सर्व मायमाऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. बोलण्याच्या ओघातून काही चुकीचे शब्द आले असतील तर माझ्या बुद्धीचा दोष आहे, आणि जे काही चांगलं असेल तो सद्गुरुनाथांचा आणि माझ्या आईवडिलांचा प्रसाद असेल तो तुम्ही सेवन करा. आणि झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो, राजेशी छत्रपतींच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथंच पूर्ण करतो. ज्ञानेश्वर